नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोड डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर सरासरी 2023 आणि 24 यामध्ये आधी पडलेल्या पावसाचा खंड, त्यानंतरची झालेली अतिवृष्टी यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीसाठी आता 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने जो काही पीक विमा मिळणार आहे त्याचा सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो। तर आता हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, किती शेतकरी पात्र झालेले आहे, त्याबरोबर किती जिल्ह्यांमध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहे, ही सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 आणि 24 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याच करता आता आज 28 जानेवारी 2024 मध्ये एक महत्त्वपूर्ण असा GR देखील निर्गमित करण्यात आलेला होता। आणि याच GRच्या माध्यमातून आता जे काही शेतकऱ्यांना मदतीचे वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही हेक्टरी आता 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत केली गेलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण म्हणून जे काही 10 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे तर या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता हा वाढीव दराचा जो काही पीक विमा आहे तो आजपासून वितरित केला जाणार आहे। तर त्यामध्ये नागपूर असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, तर या 3 विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि हीच वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। तर या GRच्या माध्यमातून या 3 विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी 61,71,91,000 रुपयाचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे आणि त्याची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। आणि यासाठी आता पात्र झालेले जिल्हे जे आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहोत की नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेल्या 22 शेतकऱ्यांना 1 लाख रुपयाची मदतीचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर धुळे असेल तर धुळेमध्ये सुद्धा 937 जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी 1,04,82,000 रुपयाचा जो काही निधी आहे तोही मंजूर करण्यात आलेला आहे। त्यात जळगाव असेल तर जळगावमध्ये सुद्धा पात्र झालेल्या 7,799 शेतकऱ्यांसाठी 8,51,81,000 रुपयाची जी काही मदत आहे त्या मदतीचं वितरण केलं जाणार आहे। त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 92 शेतकऱ्यांना 2,70,000 रुपयाची जी काही मदत आहे ती वितरित केली जाणार आहे। त्याचबरोबर एकंदरीतपणे आपण नाशिक विभागातील 8,880 शेतकऱ्यांसाठी 9,60,23,000 रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे। त्यानंतर नागपूर विभाग असेल तर नागपूर विभागातील सुद्धा 23 लाख रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे। त्यानंतर नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 5,829 शेतकऱ्यांसाठी 4,72,61,000 रुपये जे आहे ते याप्रमाणे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेती पिकासाठी जे काही नुकसान झालेले आहे यासाठी सुद्धा आता 4,69,000 रुपयाचे जे काही असे एकूण 4,77,40,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना जे काही 10,883 शेतकऱ्यांसाठी 8,37,44,000 रुपयाची मदत जी काय आहे ती नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे। नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील 2,046 शेतकऱ्यांसाठी 51,83,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर व गोंदिया या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13,67,37,000 रुपये इतका जो काही निधी आहे तो म्हणजेच नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये 8,818 जे काही शेतकरी आहे ते देखील पात्र करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील एकूण 29,187 शेतकऱ्यांसाठी 24,18,07,000 जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 60 शेतकऱ्यांसाठी
35,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर एकंदरीतपणे अमरावती विभागातील 29,207 जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी 24,21,92,000 जी काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेल्या 7,793 शेतकऱ्यांसाठी 13,83,00,000 रुपये, शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 29,61,00,000 रुपये असे एकूण 14,23,09,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील 7,793 शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे. तर यामध्ये तीनही जिल्ह्यांमधील अमरावती विभागातील 37,000 शेतकऱ्यांसाठी 38,45,16,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे. तर शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यातील 64,598 शेतकऱ्यांसाठी ही 61,71,91,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्यातील संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध देखील करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे निर्देश देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे 10 जिल्ह्यातील वाढीव नुकसान भरपाईची शेतकऱ्यांसाठी वितरित केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं 10 जिल्ह्यातील महत्त्वाचं असं अपडेट. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.